नाशिक अतिक्रमण मुक्त करणार, नाशिक कुंभमेळ्याला साजेसं बनवू, मंत्री गिरीश महाजन यांनी हा दावा केलेला आहे। तर नाशिकला कुंभमेळ्यासाठी साजेसं बनवू असं गिरीश महाजनांनी म्हटलं आणि नाशिकला अतिक्रमण मुक्त करणार असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला आहे। रस्त्यामध्ये अति पावसामुळे अतिवृष्टीमुळे खड्डे खूप पडले नाशिक शहरामध्ये आणि अनेक तक्रारी त्यांच्या ठिकाणी माझ्याकडे येत होत्या आणि मी स्वतः फिरताना बघितलं की अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले होते आणि म्हणून हे रस्ते तात्काळ याचे खड्डे बुजायचे आहेत। या ठिकाणी नुसते खड्डे बुजून जाणार नाही, कारण ते 4-6 महिनेच राहतील, नंतर पुन्हा खड्डे पडतील आणि म्हणून नवीन रस्ते या ठिकाणी करायचे आहेत। माननीय मुख्यमंत्री मोदींची बैठकीतून बोललो, चीफ सेक्रेटरींशी बोललो, संबंधित खात्याच्या सेक्रेटरी त्यांच्याशी या ठिकाणी बोललो। परवा सुद्धा चीफ सेक्रेटरीने या संदर्भात सर्व सेक्रेटरींची खात्यांच्या बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे। थोडा निधी आपल्याला जास्त लागेल, पण मी म्हटलं की डांबरी रस्ते करण्याच्या ऐवजी व्हाईट टॉपिंग म्हणजे सिमेंटचे रस्ते आपण जर केले तर मग 25 ते 40 वर्ष चांगल्या क्वालिटीचे रस्ते केले तर मग त्याला कुठेही खड्डे पडत नाही किंवा ते खराब होत नाही। नाशिक अतिक्रमण मुक्त करणार, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी असा मानस समोर ठेवलेला आहे। अतिक्रमण मुक्त नाशिक करू आणि नाशिकला कुंभमेळ्याच्या साजेसं बनवू असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। तर रस्त्याची कामं त्यासोबतच अतिक्रमणाचा प्रश्न यावर तोडगा काढण्यासंदर्भातही त्यांनी उपाय सुचवले।